या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा असं म्हटलं जातं? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 गोदावरी. तर तिच्या लांबी आणि महत्त्वामुळे गोदावरीला दक्षिण गंगा असं म्हटलं जातं. यानंतर पुढील प्रश्न आहे, पांढरे स्वच्छ दात या वाक्यात स्वच्छ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर हे नामाचा म्हणजेच दाताचा गुण आणि वैशिष्ट्य दर्शवतात, म्हणून त्यासाठी हे गुण विशेषण आहे. ऑप्शन नंबर 1 आपला करेक्ट असेल. यानंतर पुढील प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 महात्मा ज्योतिराव फुले. 1873 मध्ये पुण्यात सामाजिक समतेसाठी त्यांनी ही स्थापना केली. यानंतर पुढील प्रश्न आहे, विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? तर याचं करेक्ट उत्तर आहे टंगस्टन. ऑप्शन नंबर 1 उच्च द्रवणांकामुळे टंगस्टन वापरले जाते. यानंतर पुढील प्रश्न आहे, या ठिकाणी एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. जर रुंदी ही 5 सेंटीमीटर असेल तर आयताची परिमिती किती? तर आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे? 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. ठीक आहे, तर 2 गुणिले लांबी ही रुंदीच्या दुप्पट सांगितलेली आहे, हे लक्षात असू द्या. त्याची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे आणि रुंदी दिलेली आहे 5. ठीक आहे, रुंदी 5 आहे आणि लांबी त्याच्या दुप्पट म्हणजे 5 दुनी 10. तर 2 गुणिले 10 आणि 5 15. तर याचं करेक्ट उत्तर येईल 2 गुणिले 15 बरोबर 30. तर 30 सेंटीमीटर हे आपलं करेक्ट उत्तर होईल. तर ऑप्शन नंबर 2 करेक्ट असेल. यानंतर पुढील प्रश्न पहा, भारताचे राष्ट्रीय खेळ कोणते आहेत? तर याचं करेक्ट उत्तर आहे पुढील प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय खेळ कोणते आहेत? तर याचं करेक्ट उत्तर आहे अधिकृतरित्या कोणताही खेळ नाही. ऑप्शन नंबर 2 करेक्ट येईल. सरकारने कोणत्याही खेळाला अधिकृत दर्जा दिलेला नाही. जरी हॉकीला अनेकदा राष्ट्रीय खेळ म्हणून मानले जात असेल तरी सुद्धा युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की भारताचा कोणताही अधिकृत राष्ट्रीय खेळ नाही, कारण सरकार सर्व खेळांना प्रोत्साहन देऊ इच्छिते. यानंतर पुढील प्रश्न आहे, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर याचं करेक्ट उत्तर आहे वि.स. खांडेकर. या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता, हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्येही पाहिलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणजेच WHO मुख्यालय कोठे आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे जिनिव्हा. स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे याचं मुख्यालय आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत BOOK म्हणजेच बुक हे CPPL असे लिहिले जाते, तर PEN कसे लिहिले जाईल? जर आपण प्रश्न पाहिला असता, या ठिकाणी असं लक्षात येतं की B नंतर C असतं, O नंतर P असतं आणि K नंतर L असतं, म्हणजे एका पाठोपाठची अक्षरं घेतलेली आहेत. तर त्याच पद्धतीनं P नंतर आपल्याला या ठिकाणी येईल Q, त्यानंतर E नंतर F आणि N नंतर O, म्हणजेच QFO हे आपलं उत्तर असेल. तर ते आपल्याला ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे, म्हणून आपला हा ऑप्शन करेक्ट राहील QFO. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण मौसिन राम हे कोणत्या राज्यात आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे मेघालय. हे जगात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, देव या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 देव. अनेक पुल्लिंगी शब्दांचे रूप हे अनेक वचनामध्ये बदलत नाही, त्यामुळे याचं करेक्ट उत्तर देव हे असेल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी साजरा केला जातो? तर याचं करेक्ट उत्तर आहे 17 सप्टेंबर. 1948 मध्ये मराठवाडा निजामशाहीतून मुक्त झाला होता. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, कांचनगंगा हे शिखर भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर हे सिक्कीम या राज्यात आहे. हे भारतातील सर्वात उंच शिखर मानले जाते, हेही लक्षात असू द्या. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, जर 6, 12, 18, 24 आणि पुढे डॉट डॉट दिलेला आहे, तर ही मालिका असेल तर त्याचं 10वं पद विचारलेलं आहे. 10वं पद कोणतं आहे? तर पूर्ण हा 6चा पाढा आहे, तर त्याच्यामध्ये 10वं पद जे आहे ते 6 गुणिले 10 बरोबर 60 येईल, म्हणून ऑप्शन नंबर 2 आपला करेक्ट होईल. यानंतर पुढील प्रश्न आहे, रक्ताचा गोठण्यास कोणत्या जीवनसत्वाची मदत होते? तर रक्ताची गुठळी करण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची मदत होते? तर याचं करेक्ट उत्तर आहे जीवनसत्व K. रक्ताच्या गुठळी प्रक्रियेमध्ये या K जीवनसत्वाची महत्त्वाची भूमिका असते, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, ज्याला कोणीही शत्रू नाही या शब्दसमूहासाठी एक शब्द ओळखा. तर याचं करेक्ट उत्तर आहे अजातशत्रू. ज्याला शत्रू जन्माला आलेला नाही असा तो अजातशत्रू असं म्हटलं जातं, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे नाशिक. दर 12 वर्षांनी गोदावरीच्या काठावर हा कुंभमेळा भरतो. यानंतर पुढील प्रश्न आहे, पंतप्रधानांची नियुक्ती कोण करते? तर राष्ट्रपती हे पंतप्रधानांची नियुक्ती करतात. पुढील प्रश्न आहे, 3, 8, 15, 24 डॉट डॉट डॉट, तर पुढील संख्या कोणती असा प्रश्न आहे.
तर या ठिकाणी पाहताक्षणी आपल्या लक्षात असं येतं की 3 आणि 8 मध्ये फरक जो आहे तो 5चा आहे. त्याच्यानंतर 8 आणि 15 मध्ये 7चा फरक आहे. 15 आणि 24 मध्ये 9चा फरक आहे. तर पुढे ह्या जी संख्या आहेत ते विषम संख्या आहेत. विषम संख्येने पुढे वाढत जात आहेत. तर 24च्या पुढं 9 नंतरची विषम संख्या येते 11. तर 11 प्लस केल्यानंतर येईल 35. तर याचं करेक्ट उत्तर आपलं आहे 35 ऑप्शन नंबर 1. त्याशिवाय अजूनही आपल्या दुसऱ्या पद्धतीने जर उत्तर जर पाहायचं म्हटलं तर तेही असं दिसेल की 3 हा 4 वजा 1चा 1 आहे. 8 हा 9 वजा 1 आहे. 15 हा 16 वजा 1 आहे. आणि त्यानंतर 24 हा 25 वजा 1 आहे. तर हे जे आहे ते काय आहे? 4 हा 2चा वर्ग आहे. 9 हा 3चा वर्ग आहे. 16 हा 4चा वर्ग आहे. आणि 25 हा 5चा वर्ग आहे. त्याच पद्धतीने पुढे येईल 6चा वर्ग येईल. म्हणून 6चा वर्ग 36 वजा 1 असा असेल. ठीक आहे. तर त्या पद्धतीनं आपलं उत्तर 35 परत सुद्धा येईल. तर अशा पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्हाला पटकन लक्षात येईल त्या पद्धतीनं उत्तर त्याचं काढायचं आहे. या ठिकाणी विषम संख्येच्या पद्धतीने हे उत्तर निघतं आणि वर्ग वजा 1 संख्येचा वर्ग वजा 1 या पद्धतीनेही याचं 35 हे उत्तर येतं. हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? तर याचं करेक्ट उत्तर आहे अभिनव बिंद्रा. 2008 मध्ये नेमबाजीमध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवले होते. यानंतर पुढील प्रश्न आहे, उंटावरचा शहाणा या म्हणीचा योग्य अर्थ काय? तर मूर्खपणाचा सल्ला देणारा, कामात मदत न करता केवळ चुकीचे सल्ले देणाऱ्या व्यक्तीला उंटावरचा शहाणा असं म्हटलं जातं. यानंतर पुढील प्रश्न आहे, कोन म्हणजेच अँगल मोजण्याचे एकक कोणते आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे अंश म्हणजेच डिग्री. डिग्रीमध्ये अँगल मोजला जातो. यानंतर पुढील प्रश्न आहे, पांढरे सोने म्हणजेच व्हाईट गोल्ड कोणत्या पिकाला म्हटलं जातं? तर कापसाला पांढरे सोने असं म्हटलं जातं. कापसाच्या आर्थिक महत्त्वामुळे आणि त्याच्या रंगावरून हे नाव पडलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर 5, 10, 15 ही अंकगणिती श्रेणी असेल तर 20वे पद काय आहे? तर हे 5, 10, 15 हे जे आहेत ते 5च्या पटीत आहेत. 5चा पाढा आहे म्हणून 5चे 20वे पद बरोबर 5 गुणिले 20 तर 20 5 100 म्हणून ऑप्शन नंबर 4 आपला करेक्ट येईल. यानंतर पुढील प्रश्न आहे, नथ हा दागिना कोठे घातला जातो? तर याचं करेक्ट उत्तर आहे नाकात नथ ही घातली जाते. नथ हा नाकातील प्रसिद्ध पारंपरिक दागिना आहे. हे लक्षात असू द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवरती मिळत राहण्यासाठी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची नवीन अपडेट ही सर्वप्रथम आणि वेळेवरती मिळत राहील. तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि यापुढील व्हिडिओ तसेच या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी एक प्लेलिस्ट दिसेल, तेथूनही तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.